सुपरफास्ट आढावा। पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींची पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली। कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींची रुपाली चाकणकरांनी फोन बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या नांदणीत महादेवी हत्तीच्या प्रकारावर सध्या चर्चा सुरू असताना पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्याजवळ कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस पाठवली आहे। या नोटीसमध्ये पेटानं या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती मागितली। त्यामुळे हत्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था आणि व्यक्तींमध्ये याबाबत जागरूकता निर्माण झाली। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जात असताना तरुणांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती। यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली। त्यानंतर सुमारे 140 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। कोल्हापुरातील नांदणी गावात मठातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करण्याला स्थानिकांचा विरोध होता। यावेळी हत्तीला घेऊन जात असताना जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती। त्या प्रकरणी आता 140 जणांवर कारवाई करण्यात आली। या सगळ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। आणि याच सगळ्या प्रकरणाची आता दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी तर आमची अजून एक रिव्ह्यू पिटिशनची संधी त्यामध्ये त्या ठिकाणी आहे। मला खात्री आहे की काही दिवसातच आनंदाची बातमी कोल्हापूरच्या ह्या सगळ्या प्रश्नाला निर्माण होईल आणि आपली हत्ती आपल्या गावामध्ये येईल। आपण खरं तर ह्या विषयाची चेष्टा होऊ नये याची काळजी कुणीही या ठिकाणी घेतली पाहिजे। निश्चितपणे आमची हत्ती हीच आम्हाला अपेक्षित आहे। तुम्ही काही आणून दिलं, जग जरी आणून दिलं तर ते आम्हाला मान्य नाही। आमची हत्ती आमच्या गावाला परत आली पाहिजे। पेटानं सुद्धा निव्वळ वातावरण पेटू नये याची काळजी घेतली पाहिजे। आणि यानंतर एक राजकीय महत्त्वाची बातमी हाती येते। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आणि खासदारांवर आता पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे। शिवसेनेचा राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांवर ही विशेष जबाबदारी राहील। देशातील सर्व राज्यातील राज्यप्रमुख यांच्यासोबत खासदारांकडे काही राज्यांची प्रमुख जबाबदारी दिली जाणार आहे। पक्षाचा विस्तार करण्याच्या अनुषंगानं राज्यप्रमुख खासदार यांनी बैठका आणि पक्षाची बांधणी त्या राज्यात करायची आहे। या सर्व राज्यप्रमुख आणि खासदारांना ज्येष्ठ नेत्यांनी कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करायचे। ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, नीलम गोरे यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांना या राज्यप्रमुख आणि खासदार यांना त्या राज्यांचे दौरे करून पक्षवाढीबाबत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळते आहे। एकीकडे शिवसेनेची ही बातमी समोर येत असताना दुसरीकडे आता महायुतीच्या गुटातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। महायुतीच्या समन्वय समितीच्या संध्याकाळी 6 वाजता मेघदूत बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होईल। महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी उद्भवू नये यासाठी समन्वय समितीत चर्चा होईल। यापूर्वी रायगड, सातारा, सांगली या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रवेश दिल्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर आहे। त्यामुळे या बैठकीत काय नेमकी चर्चा होते पाहणं महत्त्वाचं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे। मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज पार पडतोय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मेळाव्याला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे। या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कुठला कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात या मेळाव्यातून काही भाष्य करणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली। मोदी आणि शहांनी एकाच दिवशी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं।
दोघांच्या स्वतंत्र भेटीचा अजेंडा काय होता यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, संसदेतली कोंडी या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेमध्ये कोंडी सध्या पाहायला मिळते. तर अमेरिकेकडून 25% टॅरिफ लावण्याच्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. तेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील आपला राजीनामा दिलेला होता. तर दुसरीकडे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यावेळेला देखील विरोधकांनी सरकारची पुरती कोंडी केलेली आहे. या अनुषंगानं ही भेट नेमकी का घेतली जाते याबाबत राजकीय वर्तुळात सध्या अनेक विषय, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक शनिवारी नागपुरात पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाची आगामी निवडणूक आणि भाजपमधील अपेक्षित संघटनात्मक बदल यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा झाला. त्यावर सर्व संघटनात्मक पदांसाठी भविष्यात संघ विचार परिवारातीलच उमेदवार असावा असाही एकसूर बैठकीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान या बैठकीत राष्ट्रीय पातळीवरील काय महत्वाची चर्चा झाली हे देखील कळत आहे. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समान नागरी कायदा लागू केला पाहिजे अशी मागणी केली. स्वातंत्र्य आणि राज्यघटना स्वीकारून आता 75 वर्ष उलटून गेली. घटनाकारांनीही समान नागरी कायद्याची इच्छा बोलून दाखवल्याचं त्यांनी म्हटलं. The desirability of a uniform civil code, I said that it is important for us, at least 75 years after the birth of the Constitution and the founding of the Constitution, to realize this ambition and goal of the Constitution, but at the same time, by taking all segments of our society and community into confidence, that this is truly in the interest of a future just Indian society which we need to create. बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असेल. वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज केला होता, मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. आता इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीचा अर्ज केला असून त्यावर सुनावणी पार पडेल. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं समन्स बजावलंय. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीनं या प्रकरणी अनिल पवार यांना आज वरळीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नंदुरबारमध्ये आरोग्य विभागानं अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल $2.25 कोटी खर्चून घेतलेली बोट अँब्युलन्स बुडाली. नर्मदा नदी काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी ही अँब्युलन्स तैनात होती. बोट अँब्युलन्समध्ये पाणी भरून ती बुडाल्याचं दिसून आलं. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यात नांदिनमध्ये 2 एकरातील मक्याचं रानडुकरांनी नुकसान केलं. संपूर्ण पिकाचं खोड कुरतडल्यानं शेतकऱ्यांनी पिकावर रोटावेटर फिरवला. वन विभागाला वेळोवेळी कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नुकसानाचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. नाशिकच्या मालेगावात 1.25 लाख नमोत्थुण जपाचे आयोजन करण्यात आलं. हजारो जैन बांधवांनी यात सहभाग घेऊन जपाचं पठण केलं. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. सुख, शांती आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. तसंच वर्धमान जैन श्रावक संघानं याचं आयोजन केलं होतं. ओव्हल कसोटीच्या 4थ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. पावसामुळे 4थ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यामुळे आता सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी म्हणजे आज लागेल. इंग्लंडला जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे भारताला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता आहे. क्रिस वोक्स फलंदाजी करेल की नाही अद्याप स्पष्ट झालेलं नसून वोक्स फलंदाजी करू शकला नाही तर टीम इंडियानं 3 विकेट्स घेतल्यानंतर लगेचच विजयी घोषित केलं जाईल.
ओव्हल कसोटीच्या चौथा दिवस इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रुकनं गाजवला. दोघांनी शतकी खेळी केली. हॅरी ब्रुकनं 98 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह 111 धावा केल्या, तर जो रूटने 152 चेंडूत 105 धावा